नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांची चॅनलवर स्वागत आहे। आज आपण एका अनोख्या आणि प्रेरणादायक आर्थिक विषयावर चर्चा करणार आहोत, ज्यामुळे तुमच्या आयुष्यात नक्कीच आर्थिक सकारात्मक बदल घडू शकतात। सुरुवात करूया आजच्या महत्त्वाच्या विषयाला। तुमचं स्वप्न मोठं असेल तर त्याच्या मागे उभा असणारा निर्धार सुद्धा प्रबळ असावा लागतो। मित्रांनो, उद्योग उभारणी ही फक्त पैशाची गोष्ट नाही, ती आहे दृढ वृत्तीची, सचोटीची आणि यशस्वी वाटचालीसाठी योग्य दिशेने केलेल्या प्रयत्नांची। आज आपण उद्योगाची यशस्वी उभारणी, तुमचे स्वप्न साकार करण्याचा मंत्र या भागामध्ये उद्योग जगतातील काही महान व्यक्तींच्या प्रेरणादायक कथा, त्यांचे विचार आणि यशस्वी वाटचालीचे मंत्र जाणून घेणार आहोत। सुरेश हावरे यांच्या उद्योग तुमचा, पैसा दुसऱ्याचा या ग्रंथातील 5व्या प्रकरणाच्या आधारे आपण या गोष्टींचा सखोल आढावा घेऊया। तर मग चला, विल बिगिन इज हाफ डन या मंत्रासोबत आपल्या यशस्वी प्रवासाला आपण सुरुवात करूया। आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत, तर उद्योग सुरू करण्यासाठी पैसा महत्त्वाचा असतो, पण सुरेश हावरे यांनी सांगितल्याप्रमाणे योग्य वृत्ती का अधिक महत्त्वाची आहे। वेल बिगिन इज हाफ डन या उक्तीचा उद्योग उभारणीसाठी खरोखरच काही अर्थ आहे का? लता मंगेशकर यांच्या यशस्वी कारकिर्दी मागील हरीश भीमानी यांनी नमूद केलेली कोणती शिकवण उद्योगात लागू करता येऊ शकते? अनुराधा प्रभुदेसाई यांचे लक्ष्य फाउंडेशन कशा प्रकारे समाजासाठी प्रेरणा आणि सेवा देत आहे? सुब्रतो बागची यांच्या माइंड ट्रीच्या यशस्वी प्रवासातून कोणते उद्योगधंद्याचे धडे आपल्याला शिकता येतात? सेवा उद्योग संकल्पना काय आहे आणि ती उद्योग जगतात यश मिळवण्यासाठी कशी उपयुक्त ठरते? जी.के. रंगनाथन यांनी केव्हिन केअरची स्थापना करताना कोणते मूलमंत्र अंगीकारले? प्रॉक्टर अँड गॅम्बल आणि वॉल्ट डिझनी यांच्या यशाच्या कथा उद्योग जगतातील नवे मार्ग कसे दाखवतात? बिल्डर व्हायचे मला या श्वेता गानू यांच्या पुस्तकातील कोणते मुख्य धडे नव उद्योजकांसाठी प्रेरणादायी ठरू शकतात? सचोटीने उद्योग करणे म्हणजे नेमके काय आणि त्याचा दीर्घकालीन यशावर काय परिणाम होऊ शकतो? मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आता आपण सुरुवात करूया आजच्या महत्त्वाच्या मुद्द्यांना। तर मित्रांनो, जर तुम्हाला जहाज बांधायचं असेल तर लोकांना लाकूड जमवायला सांगू नका किंवा कुठलाही आदेश सुद्धा देऊ नका। त्याऐवजी त्यांच्यात भव्य आणि अथांग सागराविषयी उत्कंठा निर्माण करा, असं सांगितलं जातं। वेल बिगिन इज हाफ डन अशी एक इंग्रजी म्हण तुम्ही ऐकली असेल, पण ही सुरुवात करण्यापूर्वी तुमच्या मनाची पक्की तयारी झालेली पाहिजे। एकदा मनाचा निर्णय झाला की मग जगातली कोणतीही शक्ती तुम्हाला हरवू शकणार नाही। हरीश भीमानी यांनी लिहिलेल्या चरित्रात प्रसिद्ध गायिका लता मंगेशकर यांचं एक वाक्य दिलं आहे। त्यात त्यांनी म्हटलंय, मी जेव्हा 8 वर्षाची होते तेव्हा माझ्या वडिलांनी मला बजावलं होतं की आपण करतोय ते बरोबर आहे। अशी एकदा तुझी खात्री झाली की मग कुणालाही घाबरू नकोस, घाबरायचं झालं तर स्वतःलाच। लता दीदींचं हे वाक्य उद्योगाच्या क्षेत्रात पाऊल टाकणाऱ्या नवख्या माणसाला सुद्धा तंतोतंत लागू पडतं। या अथांग सागरात आव्हान स्वीकारण्याचा निर्धार आधी कुठेतरी पक्का व्हायला हवा। एकदा तू पक्का झाला की मग अडचणींचे डोंगर पार करणं फारसं कठीण राहत नाही, ते सामर्थ्य आपोआपच येतं। परिस्थिती शिकवते। सीमेवर लढणाऱ्या सैनिकांसाठी काम करणाऱ्या अनुराधा प्रभुदेसाई यांच्या लक्ष्य फाउंडेशन या संस्थेच्या बोधवाक्यात सैनिकांच्या मनातला निर्धार खूपच चांगल्या शब्दात व्यक्त करण्यात आलेला आहे। वी डू द डिफिकल्ट थिंग्स इझिली, द इम्पॉसिबल टेक्स सम टाइम। मृत्यूच्या नजरेला नजर भिडवत पुढे जाणाऱ्या सैनिकाला लागू असणारं हे वाक्य उद्योगाच्या अथांग सागरात आपली नौका ढकलणाऱ्या उद्योजकालाही पूर्णपणे लागू पडतं। तळहातावर शिर घेऊन लढणाऱ्या सैनिकांच्या मनात असतो तेवढाच तीव्र निर्धार त्याच्याही मनात असायला हवा। असा निर्धार असेल तर अगदी अशक्य वाटणाऱ्या स्थितीत अगदी सामान्य कामामधून उद्योग उभा राहू शकतो। माइंड ट्री या कंपनीचे ज्येष्ठ मार्गदर्शक अधिकारी सुब्रतो बागची यांनी त्यांच्या द प्रोफेशनल या पुस्तकात दिलेलं उदाहरण पुरेसं बोलकं आहे। एक उदाहरण म्हणण्यापेक्षा एखादी हृदयाला हात घालणारी कथा असंच आपण म्हटलं पाहिजे। रुग्णालयातील बेवारशी मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणाऱ्या बंगलोर इथल्या महादेव नावाच्या एका
व्यक्तीची ही कहाणी आहे. एका खेड्यातून त्याची आई त्याला घेऊन बंगलोरला आली. दिवसभर राबून ती तिचं व मुलाचं पोट भरत असे. एकदा ती आजारी पडली आणि रुग्णालयात दाखल झाली. तिथल्या मुलांमध्ये महादेव राहायला लागला. आई आजारात मरण पावली तेव्हा महादेवला त्याचा पत्ताही नव्हता. महादेव कुठे आहे ते माहीत नसल्यामुळे रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी बेवारशी म्हणून त्याच्या आईचा अंत्यविधी करूनही टाकला होता. महादेव पोरका झाला, पण त्याने गावी परत जाण्यास नकार दिला. रुग्णालयातल्या कुणीतरी त्याचा सांभाळ करून त्याला वाढवलं. महादेव त्या रुग्णालयातही सटरफटर कामं करायचा. एके दिवशी एका बेवारशी मृतदेहावर अंत्यविधी करण्याचं काम पोलिसांनी महादेवला दिलं आणि तिथून तो या कामाशी जोडला गेला. एका मृतदेहाच्या अंत्यविधीचे त्याला 200 रुपये मिळायचे. महादेव अत्यंत सचोटीने, एकाग्रतेने आणि आत्मीयतेने हे काम करायचा, त्यामुळे त्याला सतत बोलावलं जाई. त्याचं काम वाढायला लागलं. पूर्वी त्याच्याकडे टांगा होता, नंतर त्याने 3 चाकी रिक्षा घेतली. त्याचं सेवाकार्य बघून शहरातील पेट्रोल पंपवाले त्याच्या रिक्षेला मोफत पेट्रोल देत असत. काम वाढायला लागलं. बागचींचं पुस्तक प्रसिद्ध झालं. तोपर्यंत त्यानं 42,000हून अधिक मृतदेहांवर अंत्यसंस्कार केलेले होते. एका अर्थाने ही अतिशय निरलस सेवा होती, पण या कामाची व्यापकता व त्यातून मिळालेला मोबदला लक्षात घेतला तर या कामाला सेवा उद्योग म्हणता येईल. कुठल्याही भांडवलाची, मार्केटिंगची, जाहिरातीची आणि कर्मचाऱ्यांच्या भल्या मोठ्या साखळीची गरज नसलेला एक सेवा उद्योगच. समाजासाठी काहीतरी करायची भावना, कष्टाची तयारी आणि कमालीचा प्रामाणिकपणा या 3 गोष्टींच्या आधारावरच हा सेवा उद्योग उभा होता. याचा अर्थ एखाद्या उद्योगाच्या उभारणीसाठी फार कमी गोष्टीची गरज असते. मोठ्या प्रमाणावरचं भांडवल ही कुठल्याही उद्योगाची सर्वाधिक अनिवार्य गोष्ट नसते. जगातल्या कितीतरी मोठ्या गोष्टींची सुरुवात पैशांचा कुठलाही आधार नसलेल्या किंवा अतिशय गरिबीत राहणाऱ्या व्यक्तींकडून झालेली आहे. या सर्वसामान्य लोकांनी कष्ट, जिद्द आणि इन्स्टिंक्टच्या जोरावर बड्या उद्योगपतींना आव्हान दिलं आहे. मोठमोठ्या बहुराष्ट्रीय कंपन्यांना ललकारला आहे. पोरस मुन्शींनी सांगितलेली केव्हिन केअरची गोष्ट अशीच प्रेरणादायी आहे. केव्हिन केअरचे निर्माते G.K. रंगनाथन यांची खासियत म्हणजे स्वतः अवतीभोवती फिरून बाजारपेठेचा प्रत्यक्ष अंदाज घेणे ही. यामुळे त्यांचा सर्वसामान्य ग्राहकांशी जो संबंध यायचा तो प्रत्यक्ष यायचा आणि त्यातून ग्राहकांचं मन त्यांना थेट कळायचं. बाजारपेठेतील चढ उतार त्यांच्या लक्षात यायचे. त्या आधारावरच आपल्या उत्पादनात ते आवश्यक ते बदल करायचे आणि त्यानुसार मार्केटिंग टीमला योग्य त्या सूचना द्यायचे. या आधारावरच जवळ अवघे 15,000 रुपये असताना त्यांनी उद्योग सुरू केला. पहिल्या वर्षभरात 3 लाखांची उलाढाल केली. पुढच्या वर्षी त्यांचा हा टर्न ओव्हर मासिक 4 लाख रुपये झाला. पाहता पाहता 5 ते 7 वर्षात तो 750 कोटींच्या घरात पोहोचला. कोणीही आश्चर्याने थक्क व्हावं अशी ही कामगिरी एका व्यक्तीने केवळ आपल्या मनातल्या इन्स्टिंक्टच्या आधारे करून दाखवला. त्यांना अडचणींचा सामना करावा लागला नाही असं म्हणता येणार नाही. अडचणी होत्याच, पण त्यावर मात करण्याची अनोखी जिद्द त्यांच्यात होती. त्या आधारावरच त्यांनी हिंदुस्तान लिव्हर आणि प्रॉक्टर अँड गॅम्बल यासारख्या महाकंपन्यांशी मुकाबला केला. स्वतःच बाजारपेठ शोधली आणि आपल्या अस्तित्वाचा ठसा उमटवला. याचाच अर्थ असा की कोणताही उद्योग सुरू करण्यासाठी फार मोठं भांडवल असलंच पाहिजे असं नाही. तुमच्या मनात तीव्र इच्छाशक्ती असली म्हणजे झालं. या इच्छाशक्तीच्या जोरावरच माणूस त्याच्या आयुष्यातला अशक्य हा शब्द पुसून टाकू शकतो. अशक्य हा शब्द माणसाची विचार प्रक्रिया थांबवतो. त्या शब्दामुळे माणसाची बुद्धी कुंठित होते. मात्र या शब्दाचं भूत मानेवर नसेल तर अत्यंत तुटपुंज्या भांडवलावर माणूस हातपाय हलवायला लागतो आणि त्यातूनच थक्क करणारा उद्योग उभा करू शकतो. जगाला भुरळ पाडणारा वॉल्ट डिझनी किंवा जगावर साम्राज्य गाजवणाऱ्या प्रॉक्टर अँड गॅम्बलचे विल्यम प्रॉक्टर आणि जेम्स गॅम्बल यांच्या आयुष्याची सुरुवात अशीच खूप कठीण परिस्थितीतून झाली, पण त्यांनी निर्धाराने सुरुवात केली आणि परत मागे वळून
पाहिलंच नाही. उद्योग सुरू करण्यासाठी पैसा लागतो, या समजुतीप्रमाणे आयुष्यात मोठं होण्यासाठी नशीब लागतं, ही एक फार मोठी गैरसमजूत लोकांमध्ये असते. वास्तविक नशीब ही एक काल्पनिक गोष्ट आहे. तुमचे प्रयत्न कमी पडणे हे अपयशाचं मुख्य कारण आहे. पण अनेकांना ही वस्तुस्थिती समजून घेण्याऐवजी अपयश गोंजारत बसायला खूप आवडतं. संधी प्रत्येकाचं दार एकदा नव्हे तर अनेकदा ठोठावत असते. ती पकडणं आणि आपल्या उत्कर्षासाठी तिचा वापर करणं हे शेवटी आपल्या हातातच असतं. याचबरोबर आपल्यात आपल्या स्वतःच्या आवाक्याबाबत न्यूनगंड असतो. त्यामुळेच कित्येकदा माणूस नवा आणि वेगळ्या प्रकारचा निर्णय घेण्यास कचरतो. त्यामुळे आपल्या प्रत्येकाचा आवाका ही सुद्धा एक प्रकारची मानसिक स्थिती असते. माणसाने ठरवलं तर तो आपला हा आवाका वाढवू सुद्धा शकतो. ठाण्यातल्या लेखिका श्वेता गानू यांनी त्यांच्या बिल्डर व्हायचे मला या पुस्तकात या तिन्ही गोष्टींची उदाहरणं दिलेली आहेत. अनेक नामवंत बिल्डर कुठलीही पार्श्वभूमी किंवा फारसा आर्थिक आधार नसताना या व्यवसायात कसे आले याची त्यांनी सांगितलेली कहाणी खरोखरच रोमांचक आहे. या सर्वांचाच जीवन प्रवास प्रेरणादायी आहे. पण या सगळ्यांच्या भरभराटीच्या तळाशी एक समान गोष्ट आहे. बांधकामाच्या क्षेत्रात आपला ठसा निर्माण करणाऱ्या देशमुख कन्स्ट्रक्शनच्या मोहन देशमुख यांनी बांधकाम व्यवसायास प्रारंभ केला तेव्हा त्यांच्या वडिलांनी त्यांना एक पत्र लिहिलं. त्यात त्यांनी म्हटलं होतं, एक गोष्ट लक्षात ठेव, पैशांसाठी कधीही खोटेपणा करायचा नाही. मोहन देशमुख यांच्या वडिलांचं हे वाक्य उद्योगाच्या क्षेत्रात आभाळाची उंची गाठणाऱ्या अनेक नामवंतांचं ब्रह्मवाक्यच आहे. सचोटी हाच कुठल्याही उद्योगाचा मूलभूत आधार असला पाहिजे. या तिन्ही गोष्टीतून लक्षात आपण काय घेतलं पाहिजे तर आपल्या उद्योग उभारणीचा पाया नक्कीच मजबूत होऊ शकतो. पैशाचं दडपण न मानता तो उभा करण्याचा प्रयत्न करणं, नशीब या कल्पनेला फारसं महत्त्व न देणं आणि न्यूनगंड न बाळगता आपली कार्यक्षमता शक्य तेवढी ताणणं हीच यशस्वी उभारणीची त्रिमूर्ती आहे. हा मार्ग कष्टाचा आहे, पण त्यात यशाची 100% हमी आहे. तर मित्रांनो, आज आपण पाहिलं की उद्योग उभारणी एक संकल्पना नसून एक समर्पित आणि निर्धाराने भरणारा हा प्रवास आहे. सुरेश हावरे यांच्या उद्योग तुमचा पैसा दुसऱ्याचा या ग्रंथातील विचार, हरीश भीमानींचं लता मंगेशकर यांची चरित्र, अनुराधा प्रभुदेसाई यांचं लक्ष्य फाउंडेशन आणि सुब्रतो बागचींचं माइंडट्री यासारख्या प्रेरणादायी व्यक्ती व संस्था यांचा अनुभव तुम्हाला उद्योजकतेच्या यशस्वी मार्गावर मार्गदर्शन देतो. वृत्ती आणि निर्धार हेच यशाचे खरे किल्ले आहे. वेल बिगिन इज हाफ डन हे लक्षात ठेवून आपला उद्योग प्रवास सुरू करा. सचोटीने उद्योग करणं आणि समाजावर सकारात्मक प्रभाव टाकणं हेच खरे यश आहे. जसं जसं तुम्ही उद्योग उभारत जाल तसे अधिक प्रेरणा मिळवता येईल. हे विचार, धोरण आणि प्रेरणादायी कथा तुमच्या ध्येयाची पूर्तता करण्यासाठी तुमचं मार्गदर्शन करतील. मित्रांनो, आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. कृपया लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या मित्रांसोबतही हा व्हिडिओ शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत या शिक्षणाच्या प्रवासात सामील व्हा. पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या आगळ्या वेगळ्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.